नाथ महाराजांनी कीर्तन कसं करावं या संबंधानं वारकरी साधकाला जो बोध केलेला आहे त्याच्यामध्ये त्याने सांगितलं, भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी इतरा न कराव्या. काही संप्रदायामध्ये ज्ञानालाच प्राधान्य असतं, काही संप्रदायामध्ये भक्तीलाच प्राधान्य असतं, पण आपला वारकरी संप्रदाय कसा आहे, दोन्हीला प्राधान्य. कीर्तनामध्ये काय सांगायचं, ज्ञान सांगा, भक्ती सांगा, बाकी काही फापट पसारा मांडत बसू नका. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. अंतःकरणामध्ये प्रेम धारण करून वैराग्याच्या संबंधानं, ज्ञानाच्या संबंधानं, भक्तीच्या संबंधानं प्रेम धरून याचं विवरण करीत राहा, बाकी काही करायचं नाही. याचा अर्थ काय झाला, संप्रदायात ज्ञानालाही महत्व आहे आणि संप्रदायात भक्तीलाही महत्व आहे. भक्ती आणि ज्ञान वेगळं धरून संप्रदाय चालत नाही. भक्ती म्हणजेच ज्ञान आहे, ज्ञान म्हणजेच भक्ती आहे. ज्ञानस्य या पराकाष्ठा सा भक्तिरिती कथ्यते आणि भक्तेस्तु या पराकाष्ठात ज्ञानमिती कथ्यते. एक चिंतन आहे, वेदांतात आलेलं चिंतन आहे. भक्तीचं शेवटचं टोक म्हणजे ज्ञान आहे आणि ज्ञानाचं शेवटचं टोक भक्ती आहे.